एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात, तरी ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात. त्याप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखवलेले मार्ग शेवटी ब्रह्म साहित्याकडे नेत असतात. एखाद्या गावाला अथवा एखाद्या नगराला जसे अनेक रस्ते असतात, तरीही ते सर्व रस्ते गावाला आणून पोहोचवितात. असंच नव्हे तर त्याचप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखवलेला सर्वात शेवटीचा महासूज्याकडे तो नेताना आढळून आला. भगवान बुद्धाने त्याला विचारले, वासिष्ठ, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहे? वासिष्ठ बोलला, श्रमण गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. भगवान बुद्धाने त्याला विचारलं, वासिष्ठा, तुझे म्हणणे असं आहे काय की बा हे सर्व काही मार्ग बरोबर आहेत? आणि भगवान बुद्धानं श्रमक गौतमा, होय, हेच माझे म्हणणे आहे. त्याच्यावर पण असं उत्तर आलं. वासिष्ठ या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? वासिष्ठा, या ब्राह्मणांनी एका ब्राह्मणाचे साक्षात समोरासमोर दर्शन तरी घेतलेलं आहे तरी काय? असा एक प्रश्न निर्माण झाला. नाही गौतमा, नाही. या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे का? नाही गौतमा, नाही. तो वासिष्ठ म्हणतो, नाही गौतमा, नाही नाही. हा तिन्ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांचे गुरूंनी तर ब्राह्मण समोरासमोरी पाहिले तरी आहे काय? असं तो वासिष्ठ तथागतांना देवाला पाहिले काय? देवानं पाहिलेलं आहे काय? नाही गौतमा, नाही.